रोजचे कांदे पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण फक्त 10 मिनिटात असे खुसखुशीत पोहेचे थालीपीठ बनवूया की घरातले सगळे पुन्हा पुन्हा मागतील. नमस्कार मैत्रिणींनो, सगळे कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेत आनंदी असाल. आज आपण कसलंही भाजणीचं पीठ न वापरता पोहेचे थालीपीठ बनवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं हे 10 मिनिटात होतात. अगदी मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये दिले तरी मुलं खूप आवडीने खातात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथं 1 वाटी पोहे घेतलेलं आहे. पोहेला स्वच्छ चाळून धुवून घ्यायचे. एका बाउलमध्ये भिजत ठेवून द्यायचे 5 ते 10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. इथं मी एक मोठ्या आकारचा कांदा घेतला आहे. कांद्याला रफली कट करून घेतलेलं आहे. कोथिंबीरला पण रफली कट करून घ्यायचं आहे. मी शक्यतो थोडी कोथिंबीरचा जास्तच वापर करायचा आहे. याच्याने थालीपीठ पण दिसायला छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात. आता आपण ते साईडला ठेवून देऊया. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मी 4 हिरवी मिरची, 1 मोठी लसणची पाकळी आणि 1 चमचा जिरं याचं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी पेस्ट टाईप बारीक करून घ्यायचं आहे. जराही पाणी वगैरे वापर करायचा नाही. आता इथं मी एक स्टीलची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला भिजवलेलं पोहे ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकतात पोहे अगदी सॉफ्ट झालेलं आहे. इतपत आपल्याला व्यवस्थित पाणी ठेवून भिजवून घ्यायचं आहे. पोहेला आता हलका हाताने मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे पिठामध्ये छान मिक्स होईल. इतपत आपल्याला व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचे, जसं आपण बटाटे वगैरे करतो त्या पद्धतीने. 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बेसन पीठच्या जागेवर मूग डाळचं पीठ देखील घेऊ शकतात किंवा ज्वारीचं पीठ देखील घेऊ शकतात. कट केलेली कांदे, कोथिंबीर ॲड करून घ्यायचे. 2 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 2 चमचे जे आपण मिक्सरला जिरे, मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती ते पण याच्यात पूर्ण ॲड केलेलं आहे. थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी मिक्स करून ते पण याच्यात टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी सुरुवातीला चवीनुसार नमक पण ॲड केलेलं आहे. सुरुवातीला पाणी न वापरता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी जे आपण पोहे मॅश केलं होतं ते सर्व साईडला व्यवस्थित लागेल इतपत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग नंतर आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला अगदी जसं थालीपीठला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. खास करून हे थालीपीठ बनवायला खूप सोपे आहेत. अगदी तुम्ही 10 मिनिटात बनवू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यात कोणतेही भाजणीचं पीठ वगैरे वापरण्याची गरज पडत नाही आणि हे पचायला पण खूप हलके आहेत आणि खायला तर खूप टेस्टी लागतात. बघू शकतात मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर करून छान पद्धतीने इथं पीठ मळून घेतलेलं आहे. आपण पोहेमध्ये पण बऱ्याच प्रमाणात पाणी ॲड केलेलं होतं, म्हणून या पीठ मळायला पाण्याचा वापर कमी करावा लागतो, नाहीतर आपले थालीपीठ थापताना व्यवस्थित थापता येणार नाही. या गोष्टीची खास काळजी ठेवायची. आता मी गॅस ऑन करून तवा पण दुसरी साईडला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. मी इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याला ओलं करून घेतलेलं आहे. नेहमी याच्यावर मी थालीपीठ बनवते. थोडं पिवळा कलर झालेला आहे, त्याच्यावर वरून थोडं हलकं पाणी शिंपून घ्यायचं आहे. आणि आता जेवढं थालीपीठ बनवायचं आहे लहान मोठं त्या आकाराचा इथे मी गोळा घेतलेला आहे. मी जेवढा चपातीचा गोळा घेते तेवढाच घेतलेला आहे. आता छान पद्धतीने आपल्याला हवं तसं बारीक जाड थापून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने अगदी थापायला पण खूप इझी जातं आणि अगदी बारीक पाहिजे तसं थापता येतं. बघू शकतात मी छान पद्धतीने थापून घेतलेलं आहे. आता वरून थोडं तीळ ॲड करते, याच्याने अजून छान पण दिसतं आणि खायला पण खूप हेल्दी होतं. त्यासाठी वरून थोडं तिळाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर कोथिंबीर कमी असेल तर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर त्याचा वापर केला तरी चालेल. आता आपल्याला होल पाडून घ्यायचे थालीपीठला बोटाने. बघू शकतात या पद्धतीने. मी तुम्हाला जवळून पण दाखवते, त्याचं थिकनेस तुम्हाला समजतच असेल की किती मी बारीक थापलेलं आहे. आता तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला थालीपीठ सोडून घ्यायचे तव्यावरती. जर कपड्याला थालीपीठ चिपकत असेल तुमच्याकडनं तर थोडा ओला हात करून मागून लावायचं आहे कपड्याला, म्हणजे थालीपीठ तव्यावर खूप छान पद्धतीने सुटतं, जराही तुटत वगैरे नाही. या गोष्टीची इथं खास काळजी ठेवायची आहे. आता मी हाय टू मिडियम फ्लेमवरती थालीपीठला छान पद्धतीने हलका गोल्डन क्रिस्पी होत तोपर्यंत तेल तूप लावून तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजून घेऊ शकतात, पण मी तर आज तेल लावते. बघू शकता तिथे छान पद्धतीने मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. मी दुसरी साईडला दुसरं पण थालीपीठ थापून घेतलेलं होतं. बघू शकतात त्याला पण आता छान अगदी गोल्डन कलर होतो आणि क्रिस्पी होतं तोपर्यंत भाजून घेणार आहे. आजची पोहे थालीपीठची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही ही रेसिपी करून नक्की बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. बघू शकता तिथं मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. अगदी तुम्हाला एक तोडून पण दाखवते, किती कलर पण छान आलेला आहे आणि कसले आपण भाजीचं पीठ न वापरता बनवलेले.
आहेत. अशा सोप्या झटपट चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.